तर जो कृषी मंत्री होतो तो अडचणीत येतो का? कारण 2014 मध्ये भाजपचं सरकार होतं, त्यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे होते. 4 महिन्यामध्येच त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये दादा भुसे यांच्याकडे कृषी खातं गेलं. त्यावेळी ड्रग्ज प्रकरणामध्ये विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते. 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आणि दादा आणि फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये धनंजय मुंडे काढलेलं नाहीये, रितसर निकाल लागलेला आहे. ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो, तसा निकाल लागलेला आहे. त्या संदर्भात अपिलेट प्रोव्हिजन आहे. अपिलेट प्रोव्हिजन मध्ये मी जाणार आहे. या ठिकाणी बघतोय की 1995चा खरं तर विषय आहे. बरोबर आहे, 1995 जरी असला तरी न्याय प्रणालीनुसार तुझा निकाल आज लागलेला आहे. त्यामुळं त्याला उशीर जरी झाला असला तरी निकाल तर आज लागलेला आहे की नाही, त्यात सारी कायदेशीर प्रोसेस फॉलो करून त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन मी करणार आहे. 10% कोट्यातलं नेमकं काय घडलेलं काय आता हे न्यायालयीन बाब आहे, या संदर्भात मी तुम्हाला जास्त भाष्य करणार नाही. अपिलेट प्रोव्हिजन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिलाबरोबर बोला, ते तुम्हाला सविस्तर सांगते. जाऊ द्या तो